लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचे भीक मागो आंदोलन, मंत्र्यांचे मुखोटे घालून अनोखे आंदोलन। लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज माझं लातूर परिवाराने आक्रमक पवित्रा घेत शहरात भीक मागो आंदोलन सुरू केलं आहे। या माध्यमातून माझे लातूर परिवार जिल्हा रुग्णालयासाठी निधी उभा करणार आहे। तर 1 ऑक्टोबर 2024 पासून परिवारातील अनेक सदस्य आमरण उपोषणाला बसणार आहेत। याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवाराने 2 ऑक्टोबर 2023 पासून शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती। बेमुदत साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधलं होतं। या प्रश्नाबाबत चक्क मुंबईत जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना भेट देऊन निवेदन देण्यात आलं होतं। हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विनंती केली होती। शासनाकडे लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 3 कोटी निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे आज लातूर शहरात भीक मागून निधी गोळा करण्यासाठी लातूर परिवार अनोखे आंदोलन करीत आहे। या आंदोलनाला लातूरकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। लातूर परिवाराच्या सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांचे मुखोटे घालून अनोखे आंदोलन केल्याने हा प्रश्न किती गंभीर आहे हे ओळखून हा प्रश्न तात्काळ सोडवावा, हाच या मागचा उद्देश असावा। या आंदोलनात लातूर परिवारासह अनेक लातूरकर सहभागी झालेले दिसून आले व लातूरकर या आंदोलनाला सढळ हाताने आर्थिक मदत करत आहेत। लातूरला जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे यासाठी माझा लातूर परिवार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे। मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणाद्वारे शासनाचं लक्ष जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरती माझं लातूर परिवारानं वेधलं होतं। या आंदोलनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींना माझा लातूर परिवाराचं शिष्टमंडळ भेटलं। त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा कृषी विभागाची 10 एकर जागा मंजूर करण्यात आलेली आहे, या जागेसाठी जो काही निधी लागणार आहे 3.5 कोटीचा, हा निधी देण्यासाठी एक राज्य शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला होता। या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की 60 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। आरोग्य विभागाने हा जो काही निधी आहे तो कृषी विभागाला द्यावा आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात यावं। परंतु राज्य शासनाच्या वतीने ही 60 दिवसाची मुदत झाली, त्यावरून 30 दिवस उलटून गेले तरी हा निधी अद्यापर्यंत मिळालेला नाही। आरोग्य विभाग म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत, टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील, मग जिल्हा रुग्णालय कधी होणार? त्यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने शासनाने जी काही हा अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली, हे फसवं सरकार आहे। या सरकारकडे जर निधी नसेल तर लातूरकर स्वतःच्या जिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी देतील, म्हणून प्रतिकात्मक हे भीक मागो आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे। शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयाचा निधी वर्ग करून लातूरला जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावं। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।